नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चिरडे तारीख ए हिंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे. या शैक्षणिक धोरणाची चर्चा मागच्या 1 वर्षापासून चालू होती. किंबहुना 1986 नंतर हे सगळ्यात मोठं शैक्षणिक धोरण आहे. 1986च्या नंतर 1992 मध्ये एक मोठा बदल करण्यात आला, प्लॅन ऑफ ॲक्शन बनवण्यात आलं आणि त्यानंतर 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा मूलभूत हक्काचा कायदा बनवण्यात आला. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळामधला हा सगळ्यात मोठा शैक्षणिक बदल आहे. राजीव गांधींच्या काळामध्ये 1986 मध्ये जो बदल झालेला होता त्या बदलाला आता जवळपास 36 वर्ष झालेली आहेत. या 34 वर्षाच्या नंतर हे बदल पुढची 2-2.5 दशकं कमीत कमी राहणार आहेत. त्यामुळं या 2-2.5 दशकं राहणाऱ्या शैक्षणिक धोरणांची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या वर्तमानपत्रांच्या मधून, प्रिंट मीडियाच्या मधून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मधून या विषयावर चर्चा चालू आहे. आज मी फक्त या धोरणामधील उच्च शिक्षणाबद्दल काय म्हटलेलं आहे याची चर्चा करणार आहे. खरं म्हणजे या धोरणाबद्दल आत्ताच बोलणं हे अतिशय घाईचं होईल. अजून हे धोरण संसदेमध्ये जायचं आहे, तिथं ते पारित व्हायचं आहे, त्यानंतर गॅझेट येणार आहे आणि त्यानंतर ह्या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्याच्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळं हा जो धोरणात्मक भाग आहे, हा धोरणात्मक भाग माझ्या तुमच्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये फार मोठा बदल घेऊन येऊ इच्छितो. अर्थात ह्या धोरणाच्या मध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यासाठी जागा आहे. त्याची चर्चा आपण करू, त्याचा वाद आपण घालू, पण मुळामध्ये हे धोरण काय आहे, ह्या धोरणामध्ये काय नवा बदल केलेला आहे, या बदलाची चर्चा आपण करू. आजपर्यंत असंख्य अशा पद्धतीचे अहवाल, कमिशन आलेले आहेत, त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत आणि कुठलीच मतं, कुठलाच आयोग जे काही सांगतो त्याचं 100% अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यामुळं एकच मत म्हणजे कोठारी आयोगानं जे सांगितलं तेच 1986ला सांगितलं, तेच आता परत के कस्तुरी रंगनच्या या धोरणामध्ये सांगावं लागत आहे. ज्याचा अर्थ काही बाबी ह्या रिलेव्हंट आहेत आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत. आणि म्हणून उच्च शिक्षण हे भारतामधलं अतिशय महत्त्वाचं शिक्षण आहे आणि या शिक्षणामध्ये काही महत्त्वाचे बदल मोदी सरकार करू इच्छित आहे. तर या बदलाचे स्वरूप काय आहे, या बदलाची व्याप्ती काय आहे, हे आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, मी आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कोठारी आयोग, JP नाईक आयोग, राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986, कृती नियोजन 1992, शिक्षणाचा मूलभूत अधिकार 2009 आणि सुब्रमण्यम समिती 2016ला स्थापन झाली होती आणि त्यानंतर के कस्तुरी रंगन यांचा जो अहवाल होता, हा ड्राफ्ट अहवाल, या ड्राफ्ट अहवालावर आपण सगळ्यांनी भरपूर चर्चा केली आणि भारतातल्या 600-650 जिल्ह्यांच्या मधून, जवळपास 60-65 हजार तालुक्यांच्या मधून आणि 2 लाख गावांच्या मधून ज्या ज्या सूचना गेल्या, त्या सूचना ॲक्सेप्ट करून हे धोरण आलेलं आहे. आणि म्हणून ह्या धोरणामध्ये उच्च शिक्षणाबद्दल हे धोरण प्रथम असं म्हणतं की
पूर्वस्थिती काय होती आज 2020च्या अगोदरची, तर भारतीय उच्च शिक्षण हे वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेलं होतं, तुकड्यांमध्ये विभागलेलं होतं. याची जी अध्ययन निष्पत्ती होती ती अतिशय सुमार किंवा निकृष्ट दर्जाची होती. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या असलेल्या मुलांना प्रवेश मिळणं अत्यंत कठीण झालेलं होतं. त्याशिवाय विद्याशाखांच्या मध्ये अतिशय कठोर असं विभाजन करण्यात आलेलं होतं. म्हणजे सायन्स, आर्ट, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे वगैरे. स्वायत्ततेचा अभाव त्याच्यामध्ये होता. गुणवत्ताधारित प्राध्यापकांची निवड केली जात नव्हती व त्यांची पदोन्नती सुद्धा वेळेवर होत नव्हती, त्याचाही अभाव होता. नियामक मंडळांचा अभाव होता. संलग्न विद्यापीठातील निकृष्ट पदवी शिक्षण ही एक प्रचंड मोठी समस्या या काळामध्ये होती. आणि म्हणून आता या धोरणामधला सगळ्यात मोठा बदल कशात झालेला आहे, तर यामधला बदल आहे की आता हे वेगवेगळ्या भागामध्ये विद्याशाखांच्या मध्ये जे शिक्षण विभागलेलं आहे ते शिक्षण बदलून परत बहुशाखीय पद्धतीमध्ये हे शिक्षण बदलेल. म्हणजे बहुशाखीय विद्यापीठ आणि विद्याशाखीय कॉलेजेसची निर्मिती होईल. संस्थात्मक स्वायत्तता त्यांना देण्यात येईल. अभ्यासक्रमामध्ये तसा बदल करण्यात येईल. अध्यापन, सेवा, संशोधन आधारित पदोन्नती देण्यात येईल. स्वतंत्र असे बोर्ड निर्माण करण्यात येतील आणि सर्व शिक्षणावर हलकं पण कडक नियंत्रण ठेवण्यात येईल. लाईट बट टाईट रेग्युलेशन असा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि म्हणून तसंच ते करण्यात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात काय काय महत्वाच्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत, तर 2040 पर्यंत भारतातील सगळ्या उच्च शिक्षण संस्था ह्या स्वायत्त होतील आणि 2030 पर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण 50% नेलं जाईल. आज ती संख्या 26% आहे. म्हणजे पहिलीला जर 100 मुलांनी प्रवेश घेतला असेल तर 12वीच्या नंतर शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण आज 26% आहे. तर ते 2030 पर्यंत 50% नेलं पाहिजे हा उद्देश या धोरणाच्या मध्ये आहे. त्यानंतर ज्या ज्या संस्था स्वायत्त होतील त्या संस्थांना आर्थिक मदत देण्याचं सुद्धा या सरकारनं कबूल केलेलं आहे. आणि म्हणून 2025 पर्यंत अजून एक महत्वाची गोष्ट या कायद्यामध्ये सांगितलेली आहे. ती काय आहे, तर एका विद्यापीठामध्ये आज अनेक कॉलेजेस आहेत, म्हणजे असंख्य कॉलेजेस आहेत. 500-700 किती कॉलेजेस आहेत याची गणती नाही. तर 2025 पर्यंत एका विद्यापीठाच्या मागे केवळ 300 संलग्न महाविद्यालये ठेवण्यात येतील आणि अन्य महाविद्यालयांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावी लागतील. त्यानंतर 1935 पर्यंत सर्व महाविद्यालये स्वायत्त केली जातील, म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ऑटोनॉमस केली जातील. या धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की डीम्ड विद्यापीठ, अफिलिएटिंग विद्यापीठ, अफिलिएटिंग टेक्निकल विद्यापीठ, युनिटरी विद्यापीठ असे सगळे शब्द काढून टाकण्यात येतील. फक्त युनिव्हर्सिटी, फक्त विद्यापीठ असं एकच शब्द लावण्यात येईल. या धोरणामध्ये सातत्यानं तक्षशिला, नालंदा, वल्लभी या प्राचीन विद्यापीठांचं स्मरण करण्यात आलेलं आहे. या सरकारचं जे काही धोरण आहे या धोरणांच्या मते या सरकारला असं वाटतं की भारताची प्राचीन विद्यापीठं अतिशय श्रीमंत होती, समृद्ध होती आणि तिथं अनेक विषयांचा अभ्यास केला जायचा आणि त्याच्यामुळं भारताच्या बाहेरचे विद्यार्थी इथे शिकायला यायचे. म्हणजे चीनी प्रवासी जो होता ह्युएन हा तक्षशिला विद्यापीठामध्ये भेट दिलेला होता, त्यानं नालंदा विद्यापीठ पाहिलेलं होतं. म्हणून असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या या सरकारला की आपल्या ह्या जुन्या विद्यापीठांच्या मध्ये जसं बहुशाखीय विद्यादान पद्धती होती तशी बहुशाखीय विद्यापीठ पद्धती भारतामध्ये सुरू करावी. आणि म्हणून बहुशाखीय विद्यापीठ पद्धती म्हणजे काय, तर आत्ता जे आपण आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर, लॉ वगैरे वगैरे ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, तर या वेगवेगळ्या शाखांच्या मध्ये
ज्या एक अत्यंत ताठर अशा भिंती आपण उभ्या केलेल्या आहेत, या सगळ्या भिंती पाडण्यात येतील आणि आर्टच्या मुलांना सायन्स घेता येईल, सायन्सच्या मुलाला आर्ट घेता येईल. म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीचा अभ्यास करताना एखाद्या मुलाला वाटलं की आपण मराठीचा अभ्यास करावा, इतिहासाचा अभ्यास करावा, तर तसं करता येईल. कॉमर्सच्या मुलांना वाटलं की आपण बायोलॉजीचा अभ्यास करावा, तर तसं करता येईल. हे आता शक्य आहे. म्हणजे युरोप आणि अमेरिका किंवा सगळ्या विकसित देशांच्या मध्ये जी एक फ्लेक्झिबिलिटी आपण ज्याला म्हणतो, जी ज्याला आपण लवचिकता म्हणतो, ती लवचिकता आपल्याही शैक्षणिक संस्थांच्या मध्ये उभं करण्याचं काम या धोरणाने केलेलं आहे. आणि म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचं धोरण या शिक्षणाच्या बद्दलचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की या धोरणामध्ये डिग्र्यांचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. हे आपण नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे. पहा, 12वीच्या नंतर जे मुलगा महाविद्यालयामध्ये शिकेल, तो जर 1 वर्ष शिकला तर त्याला डिप्लोमा देण्यात येईल, 2 वर्ष शिकला तर त्याला ॲडव्हान्स्ड डिप्लोमा देण्यात येईल, तो जर 3 वर्ष आपला अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला पदवी देण्यात येईल, डिग्री देण्यात येईल, आणि तो जर 4 वर्ष शिकला तर त्याला डिग्री विथ रिसर्च या नावाची त्याला डिग्री मिळेल. आणि 5 वर्ष जर तो शिकला तर त्याला मास्टर्स मिळेल. म्हणजे 5 वर्षाचा एक इंटिग्रेटेड कोर्स सुद्धा बनवण्याची सोय या नव्या पद्धतीमध्ये असेल. म्हणजे या 5 वर्षाच्या सोयीमध्ये, 5 वर्षाच्या पदवीमध्ये BA पण होईल, MA पण होईल, म्हणजे ग्रॅज्युएशन पण होईल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण होईल. म्हणजे मास्टरीचा जो शिक्षण अभ्यासक्रम आहे तो या 5 वर्षामध्ये संपेल. आणि याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट या कायद्यामध्ये केलेली आहे, या धोरणामध्ये केलेली आहे असं आपण म्हणायला पाहिजे, कारण अजून कायदा झालेला नाही. तर यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अशी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे मल्टिपल एंट्रन्स अँड मल्टिपल एक्झिट या शिक्षण व्यवस्थेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही वेळा शिक्षणाच्या बाहेर पडून दुसरं काही शिकू शकता आणि परत तुमचं शिक्षण तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि असं दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही बाहेर जाऊन जे शिकता ते शिकण्याला काही एक क्रेडिट तुम्हाला देण्यात येईल आणि ते तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल. ही एक फार महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता अजून एक महत्वाचा बदल या धोरणामध्ये दिसतोय, तो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD याच्या संदर्भात. आता PhDच्या संदर्भात, पोस्ट ग्रॅज्युएशन संदर्भात काय आहे, तर ज्याला 3 वर्षाची डिग्री मिळालेली आहे त्याला त्याच्यानंतरचे 2 वर्ष हे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी करावे लागतील. की समज की एक विद्यार्थी 4 वर्षाची पदवी घेतलेला आहे, तर त्याला ज्याला डिग्री विथ रिसर्च मिळालेला आहे त्याला केवळ पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 1 वर्ष देण्याची आवश्यकता आहे. याच्याशिवाय मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंटिग्रेटेड जर ज्यांनी कोर्स केलेला असेल 5 वर्षाचा मास्टर्स अँड बॅचलर्स एकाच याच्यामध्ये, तर त्याला त्याची आवश्यकता पडणार नाही. आणि PhD साठी मात्र 2 क्रायटेरिया आवश्यक आहेत. एक तर 4 वर्षाची पदवी घेतलेला असावा किंवा त्या क्षेत्रामध्ये ज्याने पदव्युत्तर शिक्षण किंवा मास्टरी घेतलेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे, त्या मुलाला PhD साठी प्रवेश घेता येईल. ही एक महत्वाची हा एक महत्वाचा बदल याच्यामध्ये दिसतोय. त्यानंतर विद्यापीठांचे 3 प्रकार या धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक रिसर्च युनिव्हर्सिटी, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन होईल. दुसरी टीचिंग युनिव्हर्सिटी आणि तिसरे आहेत अकॅडमिक कॉलेजेस. म्हणजे आज जे सगळे कॉलेजेस आहेत ते सगळे कॉलेजेस हे अकॅडमिक कॉलेजेस आहेत. आणि ह्या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळे अकॅडमिक कॉलेजेस हे बहुशाखीय असतील आणि स्वायत्त असतील. आणि यामध्ये प्रत्येक कॉलेजला किंवा विद्यापीठाला, म्हणजे टीचिंग युनिव्हर्सिटीकडून रिसर्च युनिव्हर्सिटीकडे जाता येईल, रिसर्च युनिव्हर्सिटीकडून टीचिंग युनिव्हर्सिटीकडे जाता येईल, किंवा अकॅडमिक कॉलेजेसना स्वायत्तता घेणं टप्प्याटप्प्यानं अतिशय आवश्यक आणि अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सातत्यानं हे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते आपण विश्वगुरू होतो आणि विश्वगुरू होऊ अशी भाषा बोलत असतं.
आपण विश्वगुरू आहोत असं त्यांना वाटत राहतं आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये जे प्राचीन असं प्रचंड साहित्य निर्माण झालेलं आहे, मग ते वेद आहेत, आयुर्वेद आहे, चरक आहे, चाणक्य आहे, आर्यभट्ट आहे, भास्कराचार्य आहे, कालिदास आहे, तमिळचं प्रचंड असं समृद्ध असं साहित्य आहे. म्हणजे भारत हा एक अतिशय समृद्ध देश होता आणि जगभरातले लोक भारताकडे आकर्षित होत होते असं भारतीय जनता पार्टीला वाटतं. हे वाटणं काही चुकीचं आहे असं नाही, पण या संपूर्ण भारताच्या भूतकाळामध्ये असलेली जी मोठी माणसं होऊन गेलेली आहेत त्या भूतकाळातल्या मोठ्या माणसांच्याकडे पाहून आज जर आपण आपली शिक्षण व्यवस्था बघितली तर आपल्याला अत्यंत निराशा येईल अशी स्थिती आपल्याला दिसते. म्हणून परत एकदा भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर आपल्याला काही कष्ट करावे लागतील असं हे धोरण सांगतं आणि ते असं म्हणतं की आपल्या विद्यापीठांना जगभर जाण्याची संधी आपण देऊ आणि जगभरातल्या सर्वोच्च 100 विद्यापीठांना आपल्या देशामध्ये त्यांच्या शाखा ब्रँचेस उघडण्याची संधी आपण देऊ. हे एक फार महत्वाचा बदल या उच्च शिक्षणामध्ये आपल्याला दिसतो. खरं म्हणजे विश्वगुरू होणं ही काही साधी गोष्ट नव्हे किंवा ती होण्याची महत्वाकांक्षा ठेवणं हे सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. आपण खरंच विश्वगुरू होऊ शकतो का हे आपली अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठ जर आपण पाहिली तर आपल्या हाती नैराश्य येईल. म्हणजे प्रचंड स्वप्नाळू आणि महत्वाकांक्षी असं हे डॉक्युमेंट आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला अशी दिसते की व्यावसायिक शिक्षणावर प्रचंड भर आता इथून पुढे दिला जावा असं हे धोरण सांगतं. म्हणजे शालेय पातळीवर तर मुलांना दिलं जावंच एक्सपोजर व्यावसायिक शिक्षणाचं, व्होकेशनल शिक्षणाचं. हे डॉक्युमेंट असं पण म्हणतं की व्होकेशनल शिक्षण आम्ही आजपर्यंत नीट दिलं न कारणानं लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे मुलांना काहीही येत नसेल तर व्होकेशनलकडे जातात असा एक दृष्टिकोन बनलेला आहे असं हे डॉक्युमेंट म्हणतं. पण या डॉक्युमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की 2025 पर्यंत आपण 50% मुलांना शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये यांना आपण व्यावसायिक शिक्षणाचा परिचय करून देऊ. म्हणजे 2030 पर्यंत सगळे कॉलेजेस हे बहुविद्याशाखीय बनतीलच बनतील. यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, अजून याच्यामधली स्पष्टता येणं बाकी आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, हेल्थ युनिव्हर्सिटीज, लॉ युनिव्हर्सिटीज आणि टेक्निकल युनिव्हर्सिटीज ह्या सुद्धा बहुविद्याशाखीय बनतील असा हा रिपोर्ट म्हणतो, असं हे धोरण म्हणतं. यामध्ये जे आरोग्य शाखेमधील अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲलोपॅथी म्हणजे MBBS आहे, आयुर्वेदिक आहे, जे आत्ता आरोग्य मंत्रालयाचं आयुष आहे. आयुष म्हणजे आयुर्वेदिक युनानी त्यानंतर सिद्ध आणि अजून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्था सगळ्यांना माहिती असाव्यात, त्याचा परिचय असावा आणि एक MBBS झालेल्या मुलाला सर्व बाबी करता याव्यात अशा पद्धतीची व्यवस्था असावी असं हे धोरण म्हणतं. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे की प्राध्यापक कसा असावा आणि प्राध्यापकांची पुढील त्याची भरती, त्यानंतर या भरतीच्या शिवाय या प्राध्यापकांच्या सोयी सुविधा ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे प्राध्यापकांच्या बद्दल असं म्हटलेलं आहे की प्राध्यापकांना शिकवण्यासाठीचं अतिशय छान असं वातावरण महाविद्यालयामध्ये निर्माण करण्यात येईल. सर्व पद्धतीच्या सोयी सुविधांनी युक्त अशी क्लासरूम असेल. अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीचं तंत्रज्ञान असलेली वर्गखोली ही प्राध्यापकांच्यासाठी असेल. पिण्याचं पाणी, टॉयलेट्स आणि उत्तम अशा पद्धतीची इमारत आणि ग्रंथालय प्राध्यापकांना उपलब्ध करण्यात येईल असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल आता काय होणार आहे
तर यामध्ये प्रोबेशन पिरियड जे आहे, प्राध्यापकांची अपॉइंटमेंट ही गुणवत्तेवर होईल असं हे धोरण म्हणतं. पण भारतामध्ये ज्या पद्धतीची संस्था आहे आणि संस्था चालक आहेत, काही क्वचित संस्था जर सोडल्या तर प्राध्यापकांच्या भरतीमध्ये खूप मोठा आर्थिक भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसतो. एक प्राध्यापकाची भरती करण्यासाठी 45 ते 50 लाख रुपये आज मुलं मोजतात. ते कशा पद्धतीचं मोजतात हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण प्रोबेशन पिरियडमध्ये एक वेगळ्या पद्धतीची परिमाणं या धोरणामध्ये सांगितलेली आहेत. म्हणजे आतापर्यंत एक ठराविक कालावधी 1 वर्ष 2 वर्ष जर पूर्ण केली की त्यानंतर आपोआप व्यक्ती परमनंट व्हायचा आणि परमनंट झालेला व्यक्ती मग ग्रेड पेनुसार त्याचं पदोन्नती व्हायची. म्हणजे तो 6,000 मधून 7,000 मध्ये, 7,000 मधून 8,000 मध्ये, 8,000 मधून 9,000 मध्ये तो पे स्केलमध्ये जायचा. पण हे धोरण असं म्हणतं की त्याच्यासाठी विविध परिमाणं आम्ही लावू. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पीयर रिव्ह्यू देऊ. पीयर रिव्ह्यू याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांचं तुमच्या शिकवण्याबद्दलचं, अध्यापनाबद्दलचं मत काय आहे. त्यानंतर तुम्ही संशोधन काय करता, तुम्ही काय लिहिता, तुम्ही काय सेवा करता, काय इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस तुम्ही आणता, याच्यावरून तुमचं मूल्यमापन होईल आणि यावरून तुम्हाला परमनंट करण्यात येईल आणि यावरून तुम्हाला पुढे पदोन्नती मिळेल. म्हणजे जे प्रोग्रेशन आहे, जे 6,000 मधून 7,000 मध्ये जायचं असेल तर केवळ 4 वर्ष पूर्ण झाली, 5 वर्ष पूर्ण झाली म्हणून तुम्हाला प्रोग्रेशन मिळणार नाही. तर तुम्ही तुमचा जो रिव्ह्यू आहे तो सेल्फ रिव्ह्यू होईल, तो स्टुडंट कडून रिव्ह्यू होईल. म्हणजे आपले विद्यार्थी सुद्धा आपलं मूल्यमापन करतात. म्हणजे युरोप अमेरिकेमधली जी पद्धत आहे की प्राध्यापकांना वेगवेगळ्या स्तरावरून त्याचं मूल्यमापन केलं जातं, ते मूल्यमापन सुद्धा या ठिकाणी होईल आणि त्यावरून हे ठरेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे की जी आतापर्यंतच्या कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये सांगितलेली नव्हती, ती काय आहे तर काहीही न करणाऱ्या निष्क्रिय अशा प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असं यामध्ये म्हटलेलं आहे. ही आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. अजून एक महत्वाची गोष्ट या धोरणामध्ये सांगितलेली आहे, ती काय आहे तर भाषा, भारतीय भाषा ज्या आहेत, भारतामध्ये ज्या अनेक भाषा आहेत, या अनेक भाषा अत्यंत समृद्ध अशा भाषा आहेत. तर या भाषा, कला आणि भारतीय संस्कृती जी आहे ती संस्कृती खूप समृद्ध आहे आणि त्यामुळं ह्या संस्कृतीचा अभ्यास झाला पाहिजे. त्या संस्कृतीमध्ये जे असंख्य अशी ज्ञानाचा ठेवा आहे तो ठेवा सगळ्यांना उपलब्ध झाला पाहिजे आणि म्हणून या भाषा, या ज्या ज्ञान आहे त्या ज्ञानाचं भाषांतर आणि त्याच्यावर भाष्य, इंटरप्रिटेशन, ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टीनं काही नव्या पदव्या निर्माण करण्याचं धोरण यामध्ये स्वीकारलेलं आहे. ते कोणतं धोरण आहे तर पदव्यांच्या मध्ये नव्या पदव्या, नवे अभ्यासक्रम सुरू करावे लागतील. त्यामध्ये कोणते अभ्यासक्रम आहेत तर ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन. त्यानंतर दुसरा एक कला व वस्तू संग्रहालय प्रशासन. खरं म्हणजे भारतामध्ये प्रचंड वस्तू संग्रहालय आहेत आणि वस्तू सुद्धा आहेत, परंतु आपण त्याची जोपासना होत असताना पाहत नाही आणि या सगळ्या म्युझियम्समध्ये, कला दालनामध्ये मुलं मिळत नाहीत आणि मिळाली तर ती एक्सपर्ट नाहीत, स्किल्ड नाहीत आणि म्हणून हा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा कलावर्धन, म्हणजे भारतामधल्या कलांची जोपासना करण्यासाठी म्हणून एक पदवी निर्माण करावी असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. त्याशिवाय ग्राफिक डिझाईन आणि वेब डिझाईन ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. एक खूप वेगळा अशा पद्धतीचा प्रयोग या धोरणामध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे मेरू. मेरू म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज. हे IIT आणि IIM जसे आहेत आता भारतामध्ये, त्या धर्तीवरची ही संस्था असेल आणि ही संस्था एक नसेल तर या भारतभर असंख्य अशा संस्था असतील असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे.
आता जसं IITs आहेत, IIM आहेत, IIS आहेत, तसं एक नवं अशा पद्धतीची संस्था उभं करण्याचं काम या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. तर ते काय आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन IITI ह्या संस्था उभा करण्याची धोरणं या डॉक्युमेंटनं स्वीकारलेलं आहे, या सरकारनं स्वीकारलेलं आहे. तर आत्ता आपल्याला असं पाहायला मिळतं की भारतामध्ये असंख्य अशा पद्धतीच्या जुन्या पोथ्या, कागदपत्र, अस्सल असे पत्र आपल्याला बघायला मिळतात. परंतु दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या पत्रांना पाहायला देखील कोणी तयार नाही. म्हणजे आता पुण्यामध्ये भारत संशोधन संस्थेमध्ये लक्षावधीची अशी कागदपत्र आहेत की त्या लक्षावधी कागदपत्रांना बघायला सुद्धा मुलं तयार नाहीत, संशोधक तयार नाहीत. याचं कारणच हे आहे की अशा प्रकारच्या शिक्षणामधून अर्थार्जन काहीही होत नाही. आणि म्हणून अर्थार्जनाची सोय करण्यासाठी म्हणून भारतामध्ये जे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट कलेक्ट करणे, त्याचं प्रिझर्वेशन करणे, त्याचं वाचन करणे, त्याचं भाषांतर करणे, त्याच्यावर भाष्य करणे, या अशा पद्धतीची कामं करण्यासाठी म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन हे ठेवण्यात येणार आहे. याशिवाय भारतामध्ये प्राकृत भाषा, पाली भाषा, फारसी भाषा या भाषांच्या अभ्यासासाठी म्हणून राष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा सल्ला किंवा करण्याचा निश्चय या धोरणानं केलेला आहे. याशिवाय हिंदी, संस्कृत, सिंधी व उर्दू या भाषांच्यासाठी म्हणून स्वतंत्र अकादमी उभं करण्याचं यांनी ठरवलेलं आहे. आता हे सगळं काय होणार आहे, कसं होणार आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून शासकीय पातळीवर अनेक अशी ऑथॉरिटीज निर्माण होणार आहेत. नीट म्हणजे नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी नावाची एक संस्था उभं करण्याचं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे की जी ही NEAT नीट ही जी संस्था आहे, ही संस्था भारतभरामधल्या शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अशा पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल. नवे नवे जे तंत्रज्ञानामध्ये बदल होतील ते बदल स्वीकारून त्या बदलांच्या बद्दलची चर्चा किंवा बदलांच्या बद्दलचे साधनं हे शाळांच्या मधून उपलब्ध करून देण्याचं काम ही NEAT नावाची संस्था करेल. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षा आयोग उभं राहील आणि राज्य पातळीवर राज्य शिक्षा आयोग उभं राहील. आणि हे जे मंत्रालय आहे आत्ता मानव संसाधन मंत्रालय, हे मानव संसाधन मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय म्हणून याचं नामांतर करण्यात येईल. आणि या मंत्रालयामध्ये 30 सदस्य असतील, त्यापैकी 2/3 सदस्य हे उच्च कोटीचे संशोधक आणि शिक्षण तज्ज्ञ असतील, असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. याशिवाय सर्वात महत्वाची अजून एक बाब या धोरणामध्ये काय सांगितलेली आहे, तर भारतीय शिक्षण सेवा म्हणजे आज जसं UPSC आहे, या UPSC मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा आहे IAS, भारतीय पोलीस सेवा आहे IPS, भारतीय फॉरेन सर्व्हिस आहे IFS. अशा सर्व्हिसेस पैकी एक म्हणजे इंडियन एज्युकेशनल सर्व्हिसेस. खरं म्हणजे ही अशा प्रकारची जी सर्व्हिस आहे ती ब्रिटिशांच्या काळामध्ये 1896 पासून 1925 पर्यंत होती. आणि या सेवेच्या माध्यमातून सगळे ब्रिटिश शिक्षण तज्ज्ञ म्हणा किंवा शिक्षणाधिकारी म्हणा ते भारतामध्ये येऊन भारतामधल्या शिक्षणाला एक रंग, रूप, आकार देण्याचा प्रयत्न करत होते. तर तशाच पद्धतीने आता भारतामध्ये जसं एका जिल्ह्याला एक IAS ऑफिसर असतो, तसं प्रत्येक जिल्ह्याला एक IES ऑफिसर असला पाहिजे, इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस मधून आलेला एक ऑफिसर पाहिजे. अशा पद्धतीचं धोरण या सरकारनं स्वीकारलेलं आहे. अर्थात हे सगळे जे धोरणं आहेत हे धोरणं आता कागदावर आहेत. आता याला प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये येण्यासाठी वेळ आहे. पण हा वेळ अधिक नाही, काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये येऊ लागतील. ते येण्यापूर्वी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या अनेक प्रश्नांच्या पैकी एक प्रश्न असा आहे की हे सगळं कसं होईल. तर हे सगळं होईल
ते पैशाशिवाय होणार नाही. तर सगळ्यात या सरकारनं या धोरणामध्ये स्वीकारलेला निर्णय कोणता असेल तर तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 6% खर्च करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. म्हणजे 1968 मध्ये 6% खर्च करा असं कोठारी आयोगाचं म्हणणं होतं. तर त्या आयोग जेव्हा तेव्हा म्हणत होता तेव्हा 50 कोटी फक्त भारताची लोकसंख्या होती, 53 कोटी लोकसंख्या होती आणि भारताची साक्षरता 50% सुद्धा नव्हती. तेव्हा 6% शिक्षणावर खर्च करा असं कोठारी आयोग म्हणत होतं. तर आता 2020 मध्ये जेव्हा भारताची लोकसंख्या 135 कोटी झालेली आहे आणि साक्षरता 85% घरात चाललेली आहे तेव्हा सुद्धा आपण 6% खर्च करण्याचा विचार करतोय. याचा अर्थ हे 6%ची रक्कम आपल्याला अतिशय तुटपुंजी असणार आहे, ही अजिबात पुरे होणार नाही. त्यामुळं जगभरामध्ये ज्या ज्या संस्था पुढे गेलेले आहेत, त्या देश पुढे गेलेले आहेत, ते सगळे देश आपल्या बजेटमधला एक फार मोठा भाग त्यांनी आपल्या शिक्षणावर खर्च केलेला आहे. तसं भारतामध्ये झालेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की ही अंमलबजावणी कशी होईल, म्हणजे भारतातले सगळे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक हे जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत ते याला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स देतील, हाही एक खूप महत्वाचा भाग आहे. त्यानंतर स्वायत्तता ही जी आहे, स्वायत्तता करण्यासाठी आपण घाई करतोय काय? माझं मत असं आहे की स्वायत्तता मिळाली पाहिजे, परंतु त्यासाठी तशा पद्धतीचं प्रशिक्षण प्राध्यापकांना मिळण्याची आवश्यकता आहे. आता गुणवत्ता सुधारण्यासाठी पारदर्शक प्राध्यापकाची भरती केली जाईल असं या डॉक्युमेंटमध्ये जरी म्हटलेलं असेल तरी ते कितपत सत्यामध्ये उतरेल हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही जी आपल्याकडे आता लागू करण्यात आलेली आहे ती चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम कितपत यशस्वी होईल हाही एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि याशिवाय आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्येही अनेक प्रश्न आहेत. तर ते अनेक प्रश्न, या अनेक प्रश्नांची चर्चा आपल्याला करावी लागेल. सार्वजनिक मंचांच्या वरून या धोरणाच्या बद्दलची जागृती लोकांच्या मनामध्ये निर्माण करावी लागेल आणि यामध्ये काय कमतरता आहेत या कमतरता परत आपल्याला शासनाला सांगाव्या लागतील. आणि म्हणून या धोरणाची चर्चा सातत्यानं आपल्याला करावी लागेल, परंतु जे याच्यामधले महत्वाचे बदल आहेत ते बदल आपल्याला स्वीकारावे लागतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला उच्च शिक्षणामधल्या लोकांना हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आता काबाड कष्ट केल्याशिवाय, नवं तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय, इंग्रजी भाषा आत्मसात केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणं अतिशय कठीण आहे. म्हणून आजपर्यंत आपण आपल्या पूर्वजांच्या पुण्याईवर जगत आलो, परंतु ह्यापुढे ही पुण्याई आपल्याला जगवेल का? तर जगवणार नाही. कारण आता पालक, विद्यार्थी यांची मागणी बदललेली आहे आणि त्यामुळं या मागणीप्रमाणे पुरवठा हा जर शैक्षणिक संस्थांना करता आला नाही तर आपण निश्चितपणे मागे पडू, याबद्दल शंका नाही. पण आपण सगळे हे धोरण काय आहे हे नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे. जर आपण हे धोरण नीट समजावून घेतलं आणि आपण स्वतः बदल करायला यासाठी तयार राहिलो तर निश्चितपणे आपण हे बदल करू शकतो आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आता तयार राहिलं पाहिजे. एवढंच मी इथं सांगतो. सगळ्या प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी, पत्रकारांनी याची वाचून, म्हणजे हे धोरण 60 पृष्ठांचं हे डॉक्युमेंट आहे, त्यापैकी 30 पृष्ठ हे शालेय शिक्षणाला दिलेले आहेत आणि 30 पृष्ठ उच्च शिक्षणाला दिलेले आहेत. त्यापैकी प्रथम मी उच्च शिक्षणाची चर्चा केलेली आहे. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शालेय शिक्षणाबद्दल काय म्हणतं हे धोरण त्याची चर्चा करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.